कॅनमध्ये डिझेल विक्रीसाठी बंदीचा आदेश जालना जिल्हाधिकारी यांनी काढलेला आहे। हा निर्णय शेतकरी विरोधी आहे। शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी मशागतीसाठी लागणारं जे डिझेल आहे तर ते डिझेल कॅनमधून घेऊन जाण्यासाठी बंदी घालण्याचा हा प्रकार म्हणजे शेतकरी विरोधी धोरणाचा एक प्रकार आहे। त्यामुळे आम्ही जिल्हा प्रशासनाचा, जिल्हाधिकारी यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आहोत। याविषयी शेतकऱ्यांच्या संतप्त भावना आहेत। अनेक ठिकाणी रास्ता रोको झालेत, काही ठिकाणी हामरीदुमरीचे हाणामारीचे प्रकारही घडलेले आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यातून निर्माण झालेला आहे, परंतु अद्यापही या मॅडमला या निर्णयाचा पुनर्विचार करावा याची अशी उपरती आलेली नाही। त्यामुळं या तुघलकी निर्णयाचा पुनर्विचार व्हावा आणि या जिल्हाधिकारी मॅडमची तात्काळ प्रभावीपणे बदली करण्यात यावी अशी मागणी आम्ही विभागीय आयुक्त यांच्याकडे करणार आहोत। आणि या निर्णयाचा पुनर्विचार झाला नाही तर जिल्ह्याभरात मोठं आंदोलन या विरोधात करण्यात येईल आणि या मॅडमची बदली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही। शेतकरी विरोधी धोरण सातत्याने राबवणाऱ्या या मॅडमचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोय। खरीप हंगाम आढावा बैठक घेताय म्हणजे या बैठकीमध्ये काय करताय तुम्ही? कसलं नियोजन करताय? खताचं नियोजन करत नाही, डिझेलच्या बाबतीतही तुघलकी निर्णय घेऊन शेतकऱ्यांची कोंडी करतात। त्यामुळे या शेतकरी विरोधी धोरणं राबवणाऱ्या जिल्हाधिकारी यांचा तात्काळ बदलीचा आदेश विभागीय आयुक्त यांनी काढावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल।